दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 11:19 नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर लहू गडदे नावाच्या व्यक्तीने त्याचा मोबाईल नंबर साप्ताहिक आपली बातमीवरून सकाळ वृत्तपत्राचे मास्टर हेड वापरून तेथे सांगली शनिवार 16 नोव्हेंबर 2024 असे लिहून पहिल्या पानावर ठळक अक्षरात जत विधानसभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात गोपीचंद पडळकर पिछाडीवर असं व त्याखाली लहान अक्षरात भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फटका असा मजकूर लिहून त्याखाली त्या संदर्भातील बातमी तयार करून दिनांक 11:19 सदर व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करून सोशल मीडियावर निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने खोटी बातमी प्रसारित केली म्हणून विश्रामबाग पोलीस ठाणे येथे सकाळ वृत्तपत्राचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी वरील प्रमाणे गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे। सध्या महाराष्ट्रात विधानसभा 2024 ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्या अनुषंगाने कुणीही सोशल मीडियावर अशा प्रकारे अनधिकृत प्रसिद्ध होणाऱ्या खोट्या बातम्या व व्हिडिओ यांच्यावर विश्वास ठेवू नये। तसेच व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक वापरकर्ते व ग्रुप ॲडमिन यांनी अशा प्रकारे चुकीच्या अनधिकृत बातम्यांचा वापरत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणार नाहीत याची पूर्णपणे दक्षता व काळजी घ्यावी, अन्यथा ते प्रसारित करणारे इसम व ग्रुप ॲडमिन यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी व सोशल मीडिया युजर्स यांनी नोंद घ्यावी। तसेच अशा प्रकारे खोडसाळ व निवडणुकीवर गैरवाजवी प्रभाव पाडणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने नागरिकांची काही तक्रार असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा व अशा चुकीच्या बातम्या, पोस्ट व आपल्याकडून फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं आवाहन संदीप गुगे, पोलीस अधीक्षक सांगली यांनी केलं आहे। अशा मुद्दाम व खोडसाळपणे बातम्या प्रसिद्ध करणारे इसमांवर सांगली पोलीस व सायबर विभाग सांगली हे लक्ष ठेवून आहेत। आज दिनांक 18/11/24 रोजी साप्ताहिक आपली बातमी नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती लहू गडदे नावाच्या व्यक्तीने सकाळ वर्तमानपत्राचे मास्टर हेड वापरून खोटी बातमी प्रसारित केली आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने खोटी बातमी प्रसारित केली आहे। त्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीही चुकीची व खोटी बातमी व्हॉट्सॲप ग्रुपवरती व्हायरल करू नये। अशी बातमी दिसून आल्यास त्या ग्रुप ॲडमिनवरती व अशी चुकीची माहिती पाठवणाऱ्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल।